नंदकुमार गडसे. आज एवढं मी नशीबवान आहोत की स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही कारगिल युद्धाच्या ठिकाणी भूमीवर पाय ठेवू. हे युद्ध 1999मध्ये झालं आणि ते त्या टायमाला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्या टायमाला ते युद्ध झालेलं आहे. आणि आता आम्ही गाडीत बसलो आहे, POC आहे, त्या POC करून तिकडे बरेचसे पाकिस्तानी घुसले होते, म्हणून अटल बिहारी ते हे करावं लागलं त्या टायमाला. आणि त्याच्यानंतर आता ते बघितलं आम्ही तिथे, म्हणजे आम्ही नशीबवान आहोत की आम्ही त्या युद्धाच्या जागी आम्ही आज पाऊल ठेवलं, एवढं नशीबवान आहोत. पण त्या टायमाला युद्ध चांगलं, आपली लोक आपल्या देश जिंकला, अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तान मारच खातोय. 1965 पासून 65 झालं, 71 झालं, 99 झालं, आता परत हे आता 25मध्ये झालं. ते पाकिस्तान आपटल्याशिवाय राहतच नाही, कारण आपली प्रत्येक रेजिमेंट चांगले आहेत. हे पण असेल, शिवाजी महाराजांची युद्धकला पण त्यांच्याकडे असेल, तर हे पण असेल. आणि बिंदास मराठा रेजिमेंट इथे त्या सर्व आता मराठा आहे, जिथे आम्ही मराठी बोलतो ते मराठा बोलतात. म्हणजे कोणी जळगावचं आहे, कोणी बीडचं आहे, असे तर हे आहेत, बरोबर. तर अभिमान आहे त्या लोकांचा. आम्ही प्रत्येकाला जय हिंद केलं, अभिमानाची गोष्ट होती. आणि त्या हे इथं आणली. आता आम्ही पुढे दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. ते आता सर्वांचे तिथे आता फोटो आहेत, जे बुफर्स त्यावर वापरल्या गेल्या त्यांचेही फोटो आहेत. आम्हाला ते छोटी 15 मिनिटाची फिल्म पण दाखवली त्या युद्धाची. नंतर हे आपलं म्युझियम दाखवलं, पण म्युझियमला बोर्डच लावले होता. कुणीही म्युझियममध्ये समजून सांगणारे पण महाराष्ट्रीय होते, इथे मध्ये फिल्म दाखवले महाराष्ट्र होते, पण आम्हाला महाराष्ट्राशिवाय कोणीच दिसलं नाही. कदाचित मला असं वाटतंय की त्या टायमाला मराठी रेजिमेंटने हे युद्ध गाजवलं आणि जिंकलं, म्हणून इथे कदाचित मराठी रेजिमेंट ठेवलं असेल असं मला वाटतं. पण सर्व महाराष्ट्रीयन प्रत्येक जण हे केलं, महाराष्ट्र मराठीत बोलतं आणि ते आम्हाला मराठी बोलतात. हिंदी असेल बोलण्यात त्यांची हिंदी बोलत होते, पण आमच्याजवळ मराठीच बोलत. पहिले एंट्री करतानाच हे मागितलं त्याने, आधार कार्ड मागितलं, ते हे होतं. मी मराठीतच बोललो, पण माझ्या मराठीतच शब्द येतात, ते मराठी बोलन, त्यांनी पण ते मराठीत बोललं. आणि इथे बघितलं मी 25च्या पुढे कोणच दिसत नाही सैनिक. 25च्या आत आहेत, 18 ते 25च्या आतच इथे सैनिक आहेत. आता आपण ऐकलं नंदकुमार गडसे यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, ज्यांना फोन लावले, मला एकदम भावनावश झालो. ते अक्षरशः भाऊक झालेले आहेत. आणि त्यांनी भावनावश झालो की अगदी मला भाऊक झालेले होतं की मी या युद्धभूमीवर पाऊल ठेवेल. आज अभिमान आहे मला, देशाचा गर्व आहे, त्याच्यामुळे मी असेल कदाचित. म्हणून हे आता मी आता निघालोय. आता दुसऱ्या ठिकाणी जे ॲडमिन मिळतील त्याच्यावर आहे. आणि हे काय केलेलं आहे, माझ्या या फिल्मला सबस्क्राईब करा, क्लिक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. जय हिंद. आता तुम्ही ऐकलं असून नंदकुमार गडसे अत्यंत भाऊक झालेले आहेत. त्यांनी ज्यावेळी कारगिल धर्तीवर पाय ठेवला, ते अक्षरशः नतमस्तक झाले. त्यांनी प्रथम तो आपले जे सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, त्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याबद्दल तुम्ही त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा, फळावर तुमच्या तो वाढवा. जय हिंद, जय भारत.